हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात? तर होप सो सगळे चांगले असाल. तर मी सुप्रिया, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगवरती. तर तुम्हाला ब्लॉगच्या थंबनेलवरून आणि टायटलवरून आजच्या टॉपिकचा विषय तर समजलाच असेल. तर आजचा टॉपिक खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा आहे. कारण आज आपण बोलणार आहोत की जर 2026मध्ये जर तुम्हाला लक्झेंबर्गला जॉबसाठी किंवा एज्युकेशनसाठी जर अपॉर्च्युनिटी भेटली, तर तुम्ही ती घ्यायची का नाही? तर बऱ्याचदा कसं होतं की लोकांना लक्झेंबर्गसारख्या कंट्रीमध्ये किंवा अदर कंट्रीमध्ये जॉबसाठी किंवा एज्युकेशनसाठी भरपूर अपॉर्च्युनिटी मिळतात किंवा लोकांना जॉबसाठी यायचं असेल तर जॉबसाठी अपॉर्च्युनिटी मिळतात. तर बऱ्याचदा कन्फ्युजन होतं की बाहेरची कंट्री कसे असेल, की आपण जायला पाहिजे की नाही. तर असा गोंधळ प्रत्येकालाच उडतो, बरोबर ना? तर मी त्यांच्यासाठी हाचा ब्लॉग बनवत आहे. तर मी तुम्हाला आज काही 10 रिझन असे सांगणार आहेत की तुम्ही लक्झेंबर्गला यायला हवं की नाही. तर आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि प्लीज हा ब्लॉग स्किप करू नका, कारण हा ब्लॉग खूप महत्त्वाचा आहे अशा लोकांसाठी. तर आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर फर्स्ट रिझन म्हणजे हाय क्वालिटी ऑफ लाईफ. जर तुम्ही इथे लक्झेंबर्गमध्ये जॉबसाठी येणार असेल आणि सोबत जर फॅमिलीला सुद्धा जर घेऊन येणार असेल तर ही कंट्री खूप छान आहे. कारण लक्झेंबर्ग हा जगातील सर्वात सिक्युअर आणि क्लीन कंट्रीपैकी एक आहे. कारण लक्झेंबर्गमध्ये किंवा युरोपमध्ये अदर कंट्री असतात तर नेचरला खूप जास्त जपतात. त्यामुळे इथे रस्ते, हवा, पाणी खूप क्लीन आहे आणि इथे क्राईम रेटसुद्धा कमी आहे. त्यामुळे जर तुम्ही फॅमिलीसोबत जर इथे सेटल होण्याचा विचार करत असाल तर फॅमिलीसाठी ही कंट्री खूप सेफ आहे. त्यामुळे तुम्ही इथे फॅमिलीसोबत येऊ शकता. द सेकंड रिझन म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटीज. तर लक्झेंबर्गमध्ये कोणासाठी जास्त जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी आहे, कोणत्या फील्डमध्ये जास्त वॅकन्सी निघतात हे मी तुम्हाला सांगते. तर लक्झेंबर्गचा ना बँकिंग सेक्टर खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे जर तुम्ही फायनान्स, IT, डेटा किंवा इंजिनिअरिंगमधून जर इथे जॉब सर्च करत असाल तर तुम्हाला लवकरात लवकर इथे जॉब मिळू शकतो. त्याशिवाय तुम्ही इथे जर एज्युकेशन घेत असाल तर तुमचं एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला ॲज अ फ्रेशर लवकरात लवकर इथे जॉब मिळू शकतो. त्यामुळे जर तुम्ही जॉबसाठी जर लक्झेंबर्ग ही कंट्री जर चूज करणार असेल तर जॉबसाठी ही कंट्री खूपच चांगली आहे. तर थर्ड रिझन म्हणजे हाय सॅलरी. लक्झेंबर्गमध्ये ना मिनिमम सॅलरीसुद्धा खूप जास्त आहे. जर तुम्ही बघायला गेलं म्हणजे लक्झेंबर्गच्या आजूबाजूच्या कंट्रीमध्ये जर्मनी, फ्रान्स किंवा बेल्जियममध्ये जर सॅलरी बघायला गेली तर त्याच्या कम्पेअर टू लक्झेंबर्गमध्ये मिनिमम सॅलरीसुद्धा खूप जास्त आहे. लक्झेंबर्गमध्ये ना दरवर्षी गव्हर्नमेंट एक मिनिमम वेजेस ठरवत असते की क्वालिफाईड लोकांसाठी आणि अनक्वालिफाईड लोकांसाठी दरवर्षी किती मिनिमम वेजेस ठरवली जाते. तर मी तुम्हाला ते सांगते किती 2025मध्ये किती ठरवलेली आहे. की जर तुम्ही क्वालिफाईड पर्सन असाल म्हणजे तुम्ही बँकिंग, IT, इंजिनिअरिंगमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला मिनिमम सॅलरी 3,200 युरो पर मंथ मिळू शकतात. आणि जर तुम्ही अनक्वालिफाईड असाल म्हणजे तुम्ही फूड सर्व्हिस, क्लिनिंग, वेअरहाऊसिंग अशा ठिकाणी जर जॉब करत असाल तर तुम्हाला 2,700 युरो पर मंथ मिळतात. तर हे मिनिमम वेजेस दरवर्षी गव्हर्नमेंट ठरवते. तर ही झाली लक्झेंबर्गमधील सॅलरी. तर फोर्थ रिझन म्हणजे फ्री पब्लिक ट्रान्सपोर्टेशन. तर लक्झेंबर्ग हा जगातील पहिला असा देश आहे की पूर्ण कंट्रीमध्ये लोकांसाठी फ्री पब्लिक ट्रान्सपोर्टेशन केलेलं आहे. म्हणजे तुम्ही लक्झेंबर्गमध्ये कुठेही कसंही बसने, ट्रामने, ट्रेनने कसंही फिरू शकता विदाऊट तिकीटचं. कसलाही एकही रुपया खर्च करावा लागत नाही. मग ही सर्व्हिस कोणासाठी आहे? इथल्या प्रॉपर लोकांसाठी आहे का? तर नाही. इथे जे कोणीही बाहेरच्या कंट्रीमधून येऊ द्यात किंवा इथे प्रॉपर असू द्यात अशा लोकांसाठी ही सर्व्हिस सगळ्यांसाठी फ्रीच आहे. शिवाय ही 2020पासून म्हणजे जेव्हा कोरोना आला तेव्हापासून ही सर्व्हिस फ्री केलेली आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल अरे कंट्रीमध्ये एवढं सगळं फ्री कसं काय, म्हणजे फ्री पब्लिक ट्रान्सपोर्टेशन कसं परवडतं. तर लक्झेंबर्गला त्यांना त्यांची कंट्री क्लीन आणि पोल्युशन कमी करण्यासाठी, ट्रॅफिक कमी करण्यासाठी हे अशी त्यांनी एक रूल ठेवलेला आहे की कसलंही तिकीट लोकांकडून घ्यायचं नाही, त्यांना फ्रीमध्ये पूर्ण कंट्री फिरून द्यायची. पण जर तुम्हाला लक्झेंबर्ग सोडून म्हणजे जर लक्झेंबर्गची बाउंड्री पार करायची असेल आणि जर्मनी, फ्रान्स, बेल्जियममध्ये जायचं असेल तर तुम्हाला तिकीट परचेस करावं लागतं. तर हे असं आहे लक्झेंबर्गमध्ये. तर फिफ्थ रिझन म्हणजे मल्टी लँग्वेज कंट्री. तर लक्झेंबर्गची ना लक्झेंबरिश ही लोकल लँग्वेज आहे. पण लक्झेंबर्गमध्ये ना जर्मनी, फ्रान्स आणि बेल्जियमवरून रेग्युलर जॉबसाठी अपडाऊन करणारे लोक आहेत. त्यामुळे ते फ्रेंच, जर्मन, लक्झेंबर्गिश आणि इंग्लिश रेग्युलर ह्या भाषा बोलल्या जातात. त्यामुळे तुम्हाला इंग्लिश येत असेल, तुमचं इंग्लिशचं कम्युनिकेशन चांगलं असेल तर तुम्ही इथं सहज सेटल होऊ शकता. सिक्स रिझन म्हणजे एज्युकेशन सिस्टम. जर तुम्ही इथे फॅमिलीसोबत राहण्याचा किंवा सेटल होण्याचा विचार करत असाल तर तुमच्या मुलांना इथं चांगलं एज्युकेशन मिळू शकतं. कारण लक्झेंबर्गची एज्युकेशन सिस्टम खूप स्ट्रॉंग आहे. त्याशिवाय इथे मुलांना फ्री एज्युकेशन आहे. ते फक्त ते कुठे तर तुम्ही जर तुमच्या मुलांना पब्लिक स्कूलमध्ये जर ॲडमिशन घेणार असेल तर तुम्हाला ते स्कूल फ्री आहेत. पण जर तुम्ही प्रायव्हेट स्कूलमध्ये जर मुलांना ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप जास्त फी द्यावी लागते. तरी फी किती असेल तर साधारणपणे
€5,000 €25,000 ही ॲन्युअल फी झाली मुलांची. आणि हे प्रत्येक स्कूलनुसार आणि त्यांच्या लेवलनुसार म्हणजे प्रायमरी किंवा सेकंडरी अशानुसार डिपेंड करते. तर हे आहे इथले एज्युकेशन सिस्टम. तर 7th रिझन म्हणजे हेल्थ केअर सिस्टम. तर लक्झेंबर्गची ना हेल्थ केअर सिस्टम खूप ॲडव्हान्स आहे. इथे इमर्जन्सी फॅसिलिटीजसुद्धा खूप फास्ट आहेत. त्याशिवाय तुम्ही इथे जेव्हा लक्झेंबर्गमध्ये येता तुमच्याकडे तुम्हाला इथे एक CNSचं एक कार्ड मिळतं. तर CNSचं कार्ड म्हणजे काय मी तुम्हाला साईटला दाखवते. तर हे बघा, हे असं CNSचं कार्ड असतं. त्याच्यावरती काय आपला एक नंबर असतो. तर तुम्ही जेव्हा इथे क्लिनिकमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये जाता तेव्हा हे CNSचं कार्ड खूप उपयोगी पडतं. तर हे कशासाठी असतं मी तुम्हाला सांगते. तर इथे ना आल्यानंतर तुम्हाला एक असं कार्ड मिळतं. जेव्हा आपण आपल्याला एखादी ट्रीटमेंट घ्यायची असेल, समजा तुम्ही आजारी असाल किंवा एखादा काही प्रॉब्लेम झाला असेल, म्हणजे कोणताही काही प्रॉब्लेम झाला असेल मेडिकलचा वगैरे किंवा आजारी वगैरे असाल, तुम्ही इथे जर एखाद्या क्लिनिकमध्ये गेलात तर तुम्हाला तुमच्याकडे हे कार्ड असेल ना, तर तुम्हाला पूर्ण फी पे करावी लागत नाही. तर तुम्हाला फक्त 20% जी आपली फी असते त्यातली फक्त 20% फी आपल्याला तिथे डॉक्टरांना पे करावी लागते. आणि जे 80% जी फी असते ती त्यांच्या गव्हर्नमेंट ते पे करतं. त्यामुळे आपल्याला इथे मेडिकल फॅसिलिटीजसुद्धा खूप जास्त मिळतात. तर 8वं रिझन म्हणजे चाइल्ड बेनिफिट आणि फॅमिली अलाउन्स. तर तुम्ही जर उद्या लक्झेंबर्गमध्ये सेटल होणार असेल किंवा तुम्ही इथे जॉब करत असाल, तुमची फॅमिलीसोबत आहे, तुमची मुलं वगैरे आहेत, तर लक्झेंबर्ग तुम्हाला दर महिन्याला तुमच्या मुलांना एक रक्कम देते, ज्याला फॅमिली अलाउन्स किंवा चाइल्ड बेनिफिट असे म्हणतात. मग ही रक्कम दर महिन्याला पॅरेंट्सच्या अकाउंटवरती जमा केली जाते. तर ही कशासाठी दिली जाते, तर मुलांच्या एज्युकेशनसाठी, त्यांच्या हेल्थसाठी ही एक गव्हर्नमेंट थोडीशी मदत त्यांच्या पॅरेंट्सना करत असते, जेणेकरून पॅरेंट्सना त्यांच्या मुलांना थोडंसं सांभाळणं इझी जावं, त्यांचा खर्च कमी व्हावा म्हणून. 9th रिझन म्हणजे युरोपच्या मध्यभागी लोकेशन. म्हणजे लक्झेंबर्ग हा युरोपचा सेंटर पॉईंट आहे. त्याचबरोबर लक्झेंबर्गला फ्रान्स, बेल्जियम आणि जर्मनीची बाउंड्री लागलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर विकेंडला म्हणजे सॅटर्डे संडेला जर फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जियमला जायचा विचार करत असाल तर तुम्ही 1-2 तासात सहज पोहोचता. कारण इथे डेली इथे जॉबसाठी लोक अपडाऊन करतात. त्यामुळे जर तुम्ही सॅटर्डे संडेला जर पिकनिकसाठी किंवा फिरण्यासाठी जर प्लॅन करत असाल तर तुम्ही सॅटर्डे संडे दररोज एक कंट्री फिरू शकता. 10th आणि शेवटचं रिझन ते म्हणजे कल्चरल डायव्हर्सिटी. तर लक्झेंबर्गमध्ये ना एकाच कंट्रीमधून लोक इथं सेटल नाही आहेत. तर इथे ना 170+ कंट्रीमधून लोक इथे जॉबसाठी येतात, राहतात आणि सेटलसुद्धा आहेत. आणि त्याचबरोबर इथं इंडियन कम्युनिटीसुद्धा ग्रोविंग आहे, स्ट्रॉंग आहे. इथे इंडियन लोक काय करतात, तर गणपती, दिवाळी, होळी असे काही फेस्टिवल आहेत ना, त्यावेळेला इंडियन लोक एकत्र येतात आणि फेस्टिवल एकत्र येऊन सेलिब्रेट करतात. त्याचबरोबर इंडिया डेला सुद्धा सगळे लोक एकत्र येतात, स्टॉल वगैरे लावतात, आपले फूड वगैरे आपापल्या स्टेटमधले इथले फूडचे स्टॉल वगैरे लावलेले असतात. तर हे असं आहे. त्यामुळे इथे खूप चांगलं आहे कल्चरल डायव्हर्सिटी. एका कंट्रीमधून लोक नसल्यामुळे इथे तुम्हाला सेटल व्हायला खूपच इझी होतं. तर मी तुम्हाला आता हे 10 रिझन सांगितलेले आहेत, जे कोणी जॉबसाठी किंवा एज्युकेशनसाठी जर इथे सेटल होणार असेल किंवा येणार असेल तर त्यांच्यासाठी मी हाच ब्लॉग बनवला आहे, की जेणेकरून तुम्हाला डिसिजन घ्यायला खूप इझी जावं म्हणून. तर कसा वाटला हा ब्लॉग मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आणखीन कोणत्या नवीन टॉपिकवरती माहिती हवी आहे का, किंवा तुम्हाला कोणत्या आणखीन काही प्रश्न वगैरे असतील तर मला कमेंट करू शकता. आणि आपण आपला हा ब्लॉग इथेच थांबूया. आणि चला तर मग भेटू अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत